आम्ही करणाऱ्या माणसांचं कार्य सांगत असतं. तुमच्या पेपरमधून विचार जेव्हा ऐकतो आम्ही सर तेव्हा खरंच आम्हाला पण एक मोठी प्रेरणा मिळते सर. एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी आपण सातत्यानं लढत आला आतापर्यंत एकनिष्ठ राहिला त्या युनिटशी, त्या संघाशी, त्या कार्याशी. आणि मला पण शेतकऱ्यांचं मृत आवाज म्हणून आपल्याला पाहिलं. आज आपण या ठिकाणी अमूल वेळ देऊन आला. मी सर्वच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्याच्या अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं आपलं सर्वांचं कार्य आम्ही पाहतो. सर मुख्यमंत्र्यापर्यंत आपण सातत्याने सर्व गोष्टी कुठे करत सर मी पाहतो तुम्हाला. मला असं वाटतं सर पण माझी बारीक नजर आहे सगळ्यांकडे. सगळ्यात त्याचं दुसऱ्या नजरेतून पाहत असतो, अनुभव असतो. रात्री उशीर जरी झाला नाही कोणाचं आपल्या जवळच्या मित्रांचं काय चाललंय. अरुणराव जरी दिल्लीला असले, मुंबईला असले, अरुणराव आम्हाला माहित असतं तुम्ही काय करून मुळे मला कळलं की काल तिथं होते, आज इथं आहे. आता सर मला म्हणजे परवाशी तुम्ही पुण्यात चाललो म्हणे सर मीटिंगची माझ्या बरोबर करा. अरुणराव तुम्ही पुढे असले तुम्हाला मिटिंगला यावं लागलं आणि आमचा शब्द त्यांनी पाळला. तर आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी आपली माणसं आहे. तळेगावकर ताई जे आहेत, संजीवनी ताई यांनी जे काही आता महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या अनुषंगानं आपलं शाळेतील जिल्हा परिषद शिक्षिका एवढ्या सगळ्या कार्याचा म्हणजे आपल्या भूमिकेला न्याय देऊन साहित्य क्षेत्रामध्ये एवढ्या उंचीवर जाऊ शकतात हे तुम्ही माइलस्टोन करून टाकला. आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये आशेनं तुमच्याकडे बघतोय. जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात पुढे कार्यक्रम असतात सर बऱ्याच वेळेस फेसबुक लाईव्ह करतात. त्यावेळेस नाही पाहता त्या म्हणली आम्ही नंतर पाहतो पण ऐकतो आम्ही. मग तुमचा आवाज निसर्गाने दिलेली देणगी. आणि खरं सांगू शकतो तुम्हाला ज्या माणसाला जी क्षमता दिलेली आहे बघा सक्सेसची काय डेफिनेशन. खूप मोठा पैसा आला म्हणजे सक्सेस आहे का? नाही. खूप मोठी प्रसिद्धी मिळाली म्हणजे सक्सेस आहे का? खूप मोठा माणसासोबत गराडा असला म्हणजे सक्सेस आहे का? सक्सेस म्हणजे काय तर निसर्गाने तुम्हाला दिलेली जी काही देणगी आहे, जी काही स्किल आहे त्या स्किलला उंचीपर्यंत घेऊन जाणं. आणि म्हणून आपण आपल्यातलं स्किल, आपण आपल्यातली पोटेन्शियल ओळखणं, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि त्या क्षमतेला उंचीपर्यंत घेऊन जाणं दॅट इज कॉल्ड सक्सेस. आणि म्हणून तुम्ही त्या सक्सेसच्या दिशेला निसर्गाने तुमच्या मनामध्ये जी काही कुठेतरी साहित्य क्षेत्रातली ओल आणि तुम्ही ते जे काही जगताय, जे काही बिनधास्तपणे बोलताय. काल परवा तुम्ही असा विषय मांडला की सर्व शिक्षक आणि शिक्षिका असे हिलावून गेले. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की ते बळबळ करून आलं, ते वाचनामुळे बळ येतं. आपण अनेक ठिकाणी जाता व्याख्यानाला, परंतु आपला जे काही वाचनाचा जो काही आवाका आहे आणि लिहिण्याचा जो आवाका आहे ग्रामीण मातीशी नातं जे एकदम आईशी असेल, मातीशी असेल, ज्या काही सहजतेने मांडलेल्या गोष्टी नाही मॅडम. माझ्याकडे सगळे पुस्तक आता काल परवा ग्रंथालयामध्ये कुठे बसून सगळ्या गोष्टी साक्षीदार आहे. म्हणून मला भरभरून येतं नेहमी बोलल्याबद्दल तुमच्याबद्दल. आपण बरेच कार्यक्रमात पण बोलवले पण आज आवर्जून आपण या ठिकाणी आलात. मी अंतःकरण पूर्वक संस्थेचे चेअरमन आणि आता म्हणजे जीवापाड प्रेम करणारी माणसं सगळ्या आमच्यावर. आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत जरी पडद्यावर आम्ही दिसलो तरी हे सगळे जे काही माणसं आहेत ही अत्यंत प्रेमाने नेटाने आम्हाला इथपर्यंत त्यांनी आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सुखदुःखाच्या प्रवासामध्ये कणखरपणे घेऊ नकोस मी पाठीशी उभा आहे असा तळेगावकर परिवार माझ्या पाठीमागे उभा आहे. त्यांच्यामुळे मी बोलायला बऱ्याचशा गोष्टी शिकलो. म्हणजे त्या जे म्हणतात जे विसरणे आज मॅडमचे कारण असतात गोवंटाची हे जे असतात ना की त्यावेळेस लिहून घ्यायचं सर इकडे जाऊ की कुठं कधी कोणाच्या अगोदर काय बोलायचं आणि त्याच्यावरच आपले रामायण महाभारत चालले. तर मी तळेगावकर आमंत्रित करतो. प्रत्येकाबद्दल सरांना किती बोलावं आणि किती नाही असं नेहमी वाटत असतं. असे आमचे मित्र म्हणूयात आणि या पतसंस्थेचे आता कर्जाच्या विळख्यातून बाहेर निघत आहे पतसंस्था आणि त्या कारकिर्दीत ते चेअरमन आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. तर असे माननीय जगत मुगे सर पहिल्यांदा या सभागृहामध्ये चेअरमन पदाचा मान भूषवणारी एक स्त्री बसली आणि ती नाव नेहमीच पतसंस्थेमध्ये आता चालू राहील, घेतलं जाईल किंवा तो एक इतिहास म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. अशा आमच्या मैत्रीण साधना गिरे मॅडम नवीन तरुण तडफदार नव्या कल्पना घेऊन इकडं सामील नव्यानं झालेले आमचे देशपांडे सर, चिन्नादोरे साहेब या ठिकाणी मावकर सरांनी माझं पुष्कळचं काम हलकं केलंय. कारण प्रत्येकाच्या नावाचं व्याकरण त्यांनी इतकं सुंदर फोडून सांगितलं आणि अर्थ सांगितले. त्यामुळे पुष्कळचं काम आता आपल्याला काही ते करायचं काम नाही. तळेगावकर सरांनी एक छानशा काही कल्पना सुचवल्या ज्या की आम्ही सततच विचार करत असतो की आपल्या शहराला सांस्कृतिक वारसा, वैचारिक बौद्धिक वारसा जास्तीत जास्त कसा देता येईल. कारण आपण जालन्याकडं मी नेहमी म्हणत असते की एक औद्योगिक क्षेत्र म्हणून पाहिलं जातं. नंतरच्या काळात आता आंदोलनांचं शहर म्हणून पाहिलं जाते. पण आपला मूळ वारसा ही 50 वर्षाकडे वाटचाल करणारी व्याख्यानमाला आहे. एक
49वं वर्ष पुढच्या वर्षी ते 50 वर्ष साजरा करतील, ही काही खूप सोपी गोष्ट नाही आहे, ही फार कठीण आहे. त्या काळामध्ये त्या मंडळींनी खूप नेटानं हे काम करत पुढं आणले आणि आता या नव्या मंडळींच्या हातात दिले. तर ही अशा व्याख्यानमाला किंवा सांस्कृतिक क्षेत्रात होत असलेली कामं ही आपल्या शहराची ओळख होणं गरजेची आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे माझे मित्र, जाधव सर असतील, आमचे बबन सर असतील किंवा भांगे सर असतील, सगळेच लोखंडे सर असतील, आपण सगळेजण, कुंपेकर सर पण आज आपल्याकडे इकडे सहभागी झाले, त्याचा आनंद आहे. पतसंस्थेच्या संदर्भात मी थोडीशी गंमत करेन की 98ला आपल्या पतसंस्थेच्या वतीनं पहिल्यांदा गॅस सिलेंडर दिले होते, गॅस शिक्षकांना. तोपर्यंत गॅस हा फक्त मोठ्या उच्चभ्रू लोकांच्याच घरामध्ये होता. आपली सगळी मंडळी स्टोव्हवर कशावर ते स्वयंपाक वगैरे चालू असायचे. आणि 98च्या दरम्यान ते पहिल्यांदा सोसायटीमध्ये गॅस भेटला आणि तो खूप आनंदाचा क्षण होता. म्हणजे आता जे तुम्ही रिटायर झालेल्या मंडळींना चेक दिला, ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि म्हणजे स्मरणीय असती राहणार आहे. तर जेव्हा गॅस दिला तर ते कसा पेटवायचा इथपासून सुरुवात होती आपली, की ते कुणी म्हणायचं स्फोट होतो, कुणी म्हणायचं काय होतं, कसं होतं. आपण म्हणजे अशी शिकत विकसित होत गेलेली मंडळी आहोत. आणि आज अशी स्थिती आहे की पतसंस्था एवढा मोठी ठेवी ठेवते, एवढा विकास करते आहे, वेगवेगळ्या योजना राबवते आहे. आणि हे सगळे करणारी मंडळी आपली मित्रमंडळी आहेत, आपल्या जवळची माणसं आहेत, ती सगळी हे सगळं नेटानं करतायत. तर याचा आनंद आम्हा सगळ्यांना खूप आहे. मागच्या एका निवडणुकीतला एक अनुभव सांगते. सगळ्याच संघटनांची मंडळी आपल्याला भेटीगाठी करत होती. मला ती गोष्ट सांगणं गरजेची वाटते आज इथं. माणसं बाजूला सरकतात आणि नव्या लोकांना जागा कशी उपलब्ध करून देतात. सगळी वेगवेगळ्या संघटनांची माणसं येऊन भेटीगाठी चर्चा आपण करत होतो. आणि काही जण आम्हाला आग्रह करत होते की तुम्ही उभे राहा. तर मी म्हटलं माझं काम वेगळं आहे. म्हणजे ह्या कामासाठी आम्ही खूपच, मी म्हणण्यापेक्षा पंडितरावांनी त्याग केलेला आहे. म्हणजे आज त्यांनी कुठलेही पद प्रमोशनचे असो की कुठलेही स्वीकारले नाही. का तर त्यांना मला वेळ देता यावा, प्रत्येक वेळी ते माझ्यासाठी उपलब्ध असावेत. हा एक फार मोठा विचार आहे. आज आपण एखादी बायको काहीतरी करतीये तर काय करतीये, माझ्याकडे अनेक लोक आहेत. एक आमचे अधिकारी असणारे मित्र होते, त्यांची बायको कविता लिहित होती.